आणि त्यातून आपल्याला जायचं पुढे. या ठिकाणी रोड थोडा खराब आहे, साईडला स्नो आहे पूर्ण, तुम्ही खूप काळजीपूर्वक गाडी घेऊन जावं लागणार आहे. आणि इथं बघू शकता कशी खाई आहे माझ्या उजव्या साईडला. आता मी आहे टांगलांगला पासला व काही अशा प्रकारचे या ठिकाणी खडक आहे. खडक म्हणा का काय म्हणायला, पापुद्र्यासारखं दिसतं हे दगड. आणि वरी हा पासचा सुंदर व्ह्यू. तर आपण संपूर्ण सिरीज बनवली आहे. श्रीनगर, लेह, मनाली अशी आपली संपूर्ण सिरीज आहे. तर याआधीचे ब्लॉग तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये आहेत ते, त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकता. त्यासोबतच आपला बॅकपॅकिंगचा व्हिडिओ सगळ्यात शेवटी असेल. मी तो आणखीन केला नाही, आता घरी जाऊन करेल. फोटोज वगैरे काढून ठेवलेत. तर आपलं सर्व इनर सर्किट आता कंप्लीट झालेलं आहे व आता आपण निघालो आहोत मनालीच्या दिशेने. तर आजचा आपला मुक्काम सरचू या ठिकाणी असणार आहे. तर मी आता नाश्ता करून आलो व आता जवळपास टाईम बघा, तर आता 8:15 वाजलेत. 8:30पर्यंत आमचं डिपार्चर आहे इथून. हे बघा इथं सगळे रेडी होत आहेत. हे आपल्या बाईक आहेत, बॅकअप व्हेकल. पण गिअरअप होतो, खाली जातो. तर आता आम्ही निघालो आहे हॉटेल मंडला लेहहून सारचूच्या दिशेने. आत्ता थोडं आम्हाला उशीर झाला निघायला, कारण की ग्लाबोलची दुसरी एक बॅच उमलिंगला जाणारी या त्या हॉटेलमध्ये होती. तर तेही निघत होते आणि आम्ही निघत होतो. तर सामानाचा एक्सचेंज होऊ नये यामुळे आधी त्यांना जाऊ दिलं, आमचं लगेच साईडला ठेवलं आणि त्यानंतर आम्हाला काढलं. त्यामुळे थोडा उशीर झाला आहे. आणि आज आपण जाणार आहोत सारचूला. तर अंतर आहे जवळपास 250 किलोमीटर. अंतर याचं रेग्युलरपेक्षा थोडं जास्त आहे. आजपर्यंत ॲव्हरेज 200चं असायचं. तर लेट्स, तर काय अशा प्रकारे राहणार आहे आपला प्रवास आजचा, लेह टू सारचू. लेट्स गो. या ठिकाणी म्युझियम आहे आणि आता आपण निघालो आहे लेह सिटीच्या बाहेर. बाय बाय लेह. मस्त होता हा सफर इनर लाईन सर्किटचा. तसं सोडून जा वाटत नाही लेहला. आपण जर स्वतः आलो असतो तर आणखीन एखादा दिवस एक्सटेंड केला असता. पण आता हे टूर पॅकेजमध्ये आहे तर त्याप्रमाणेच आपल्याला जावं लागणार आहे. तर इथून सारचू जाताना खारूपर्यंतचा रस्ता सेम आहे जो आपण काल पँगॉन्गहून येताना होता. आणि हे इथले स्तूपा छोटे छोटे. रस्ते जातात. एक वरती जातो तो पँगॉन्गच्या दिशेने आणि हा खालचा जात आहे सारचूच्या दिशेने. सॅडलिंग हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं, कारण की त्यामध्ये बॅलन्स आउट होण्याचा चान्स जास्त असतो. डन. आणि हे असा सुंदर व्ह्यू, ब्युटिफुल स्काय विथ लवली माउंटन्स. तर सध्या आम्ही आहोत उपशीमध्ये आणि इथं आम्हाला पुन्हा एकदा लाईनअपसाठी थांबवलेलं आहे, कारण की या ठिकाणाहून 2 रस्ते जातात. तर कुणी भटकू नये म्हणून इथं थांबवलं होतं. आता आम्ही निघत आहोत सारचूच्या दिशेने. अंग 127, सारचू 202, शौर्य चक्र. आणि उपशी ब्रिज. आता मी उपशी क्रॉस केले आणि उपशी क्रॉस केल्यानंतर हे काही अशा प्रकारचे रोड्स लागले. थोडे छोटे आहेत रोड
आणि व्ह्यू काही असा आहे व्हॅलीचा. या उंचच्या उंच समोर डोंगर, साईडने मस्त नदी वाहते आणि आपला वळणदार रस्ता. व्ह्यू तर बेटर आहेच, त्यात काही वाद नाही, पण त्यातून ह्या वळणदार रस्त्यावर जेव्हा आपण बाईक चालवतो त्याचा एक वेगळा फील येतो. तो मी तुम्हाला आता शब्दात सांगू शकत नाही, की तुम्हाला इथे येऊनच प्रत्यक्ष अनुभवावा लागेल. असं वाटते की या माउंटन्सला स्लाइस केलं आहे, असं मधून नाईफने कट केले. एवढं सरळ. मे बी ते पाण्याच्या प्रवाहामुळे किंवा कशामुळे झाले असेल काही आयडिया नाही, पण मे बी पाण्यामुळे झाले असेल. बघू शकता तुम्ही कसं स्लाइस सारखं दिसतंय. सुंदर असा व्ह्यू आलेला आहे आपल्या समोर. हे दोन बघू शकता तुम्ही कशा प्रकारे दिसतंय हे माउंटन. वाव. दिवसापासूनची इच्छा होती, म्हणजे 4-5 वर्षापासून, की आपण हे लेह लडाखचा संपूर्ण प्रवास बाईकवर करावा असा. पण ते काही कारणानं होत नव्हतं. कधी बजेट, मी बाईकही त्यासाठीच घेतली होती, पण आपल्या बाईकवर करूया, पॅनियर्स घेऊन करूया, अशा या सगळ्या कारणांमध्ये ते राहून जात होतं. पण शेवटी झालं ते. लाटो 1 किलोमीटर रिमेनिंग. मी सध्या आहे रुमसे गावामध्ये. हे आपण क्रॉस करत आहोत रुमसे. थोडी थोडी तिथून थंडी वाजायला चालू झालेली आहे. इथपर्यंत यायला आम्हाला 12 वाजलेत. आणि इकडे आपण बघू शकता थोडं थोडं हिरवागार गवतासारखं दिसतंय. काही हॉटेल्स आणि होमस्टे सुद्धा आहेत होमस्टेमध्ये. हिरवागार गवत आपल्या साईडला घरांच्या पाठीमागे दिसते. डोंगर यांची स्तुती तर करायचं कामच नाही. एवढा सुंदर हा लँडस्केप दिसतोय. असा वाटतं असं फोटो काढून आपल्या PCचा वॉलपेपर होऊ शकतो हा. आणि 173 किलोमीटर बाकी आहे इथून सारचू. आणि आता थोडा थोडा बर्फ दिसायला सुरू झाला आहे आपल्याला एकदम माउंटन्सच्या टॉपला. बघा कशा प्रकारची धूळ या ठिकाणी चालू झालेली आहे. काहीच दिसत नाही, काहीच, नथिंग. 0 विजिबिलिटी पासून आपण जात आहोत. गाडी पूर्ण धुळगुळत आहे. आम्ही या पासच्या टॉपला आहोत आणि व्ह्यू एकदम भारी आहे इथं. आता आपण सगळ्या माउंटन्सच्या समांतर आहोत. अगोदर आपण खालून वरी माउंटन्स पाहत होतो, आता आपण या माउंटन्सच्या टॉपला आहोत आणि सुंदर असा व्ह्यू दिसतोय. एन्जॉय द व्ह्यू.
असं बर्फ साईडला करण्यासाठी. हेही तसंच काहीतरी आहे. खूप थंडी वाजत आहे आणि मी त्या थंडीचा आनंद घेत आहे. अशी थंडी परत आपल्याला गावाकडे जाऊन मिळणार नाही. इथं थोडी विंड नॉईज आहे, त्यासाठी सॉरी. आणि बघा परत हे आलेलं आहे आपल्याला स्नो, ॲक्च्युअल स्नो. हाफ क्लच पकडून गाडी चालवत आहे. यामध्ये गाडी स्लिप नाही होणार, फक्त एवढी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तिकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होत नाही आहे. जेवढा अवघड आहे हा रस्ता तेवढीच मज्जा सुद्धा येत आहे. खऱ्या अर्थानं आता आपली ट्रिप ॲडव्हेंचर आहे असं वाटत आहे. या ठिकाणाहून व्ह्यू बघा गाईज, संपूर्ण माउंटेन्स आपल्या एका दृष्टिक्षेपात. एकदम टॉपला आहोत सध्या आपण. तर फायनली वी आर ऑन तांगलांगला टॉप. 12 वाजून 53 मिनिट. आपल्याला मोजून 10 ते 15 मिनटं थांबायचे. तर मी सध्या आहे तांगलांगला पास, 17,482 फुटावर. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. या फ्लॅगचा एक फोटो काढायचा मोह होतो इथून. सुंदर असा व्ह्यू या तांगलांगला पास. आणि इथून दिसणारे जे माउंटेन्स आहेत ते खूप सुंदर दिसत आहेत. त्यावर संपूर्ण असा बर्फ आहे. समोरून तर आपण बघितलं, त्याच्या मागं काय तेही आपण बघण्याचा प्रयत्न करूया. मागूनही ब्युटिफुल आहे. मागं बघा कसं एक नंबर बर्फ या माउंटेन्सवर. बघा किती सुंदर असा व्ह्यू येतोय. आता या ठिकाणी हे बघा, असं दगडाची कशी पापुद्र निघालेत अशा प्रकारची माती आहे. म्हणजे हे ॲक्च्युअल दगडाची पापुद्रेच आहेत. या तांगलांगला पासून निघत आहोत. खूप हाईटवर आहे. बाय बाय तांगलांगला, बाय बाय. त्याचा सुंदर असा व्ह्यू आहे. उताराचा रस्ता आहे. तांगलांगला पासचा हा उतार आहे. आपण पास क्रॉस केलेला आहे. आणि या साईडला हे अशी खाई आणि इकडे हे डोंगर. स्ट्रेट रस्ता लागलेला आहे आपल्याला. आणि माउंटेन्स थोडे दूर आहेत. या रस्त्याच्या बाजूची जमीनसुद्धा सपाट आहे. ब्युटिफुल व्ह्यू येतो या लँडस्केपचा असा. तुम्ही बघू शकता की काही हे पर्यटक आहेत, काही फॉरेनर आहेत. हे या ठिकाणी क्लाइम्बिंग करत आहेत, पायी ट्रेकिंग करत आहेत. वाव. आणि आम्हाला हातसुद्धा दाखवत आहे ते. आपणही दाखवू त्यांना हात. हे बाय. आता हा संपूर्ण बराच वेळ झालं मी स्ट्रेट रस्त्यावरच आहे, त्यामुळे थोडा कंटाळा येते. या सगळा असा जर रस्ता स्ट्रेट असेल तर थोडं मला झोप आल्यासारखं व्हायले. दुपारी आपण सकाळी आपण नाश्ता भरपूर केला होता आणि आता दुपारचे 2 वाजलेत. तांगलांगला टॉपला थांबल्यावर मी काही खायला पाहिजे होतं. तसं आपल्याकडं प्रोटीन बार वगैरे होते, पण मी काही खाल्लं नाही. आता इथून जवळपास 25 किलोमीटर आहे पांग. तर पांगला जाऊन आपण काही खाऊया. एवढे दिवस झाला आपल्याला कसं असं कर्वच्या रोड चढ उतार याची सवय झाली होती.
आणि आता इथं स्ट्रेट हायवे आहे, थोडे बहुत कर्व आहेत, त्यामुळे थोडी सुस्त आल्यासारखं होतंय. आता दुपारचे 1:15 झालेत. पांग इथून आहे जवळपास 15 किलोमीटर आणि आपण सकाळी 8 वाजता नाश्ता केलेला आहे, त्यामुळं आता थोडी भूक पण लागली. तर पांग येण्याचा वाट बघत आहे आपण. तर पांग येण्याची वाट बघत आहे आपण. पांगमध्ये आपल्याला लंच करायचं आहे. आपल्याला हे ऑफ रोड लागलेलं आहे. पांग इथून जवळपास 6 ते 7 किलोमीटर आहे. ऑफ रोडवर गाडी स्किट होण्याची भीती जास्त असते, त्यामुळं काळजीपूर्वक चालवावं लागते. आणि विंड नॉईज भरपूर आहे इथं. ऑफरोडमध्ये आणि वॉटर क्रॉसिंगमध्ये गाडीच्या हँडलला आपण गच्च पकडलं पाहिजे, ज्यामुळे की गाडी स्किट होणार नाही. आणि खूप स्लोली जावं लागणार आहे. गाडी स्किट होत आहे आपली थोडी थोडी या ठिकाणाहून. असं वाटतंय की गाडी पंक्चर आहे की काय. पंक्चर वगैरे काही नसते, ते या बारीक बारीक दगडांमुळं गाडी स्किट होऊन आपल्याला तसं वाटतं. तर मी आता उतरतो हा संपूर्ण रस्ता. तो ऑफरोड आणखीन चालूच आहे. आणि आपल्या समोर आहेत हे फ्रीवे रायडर, मे बी यांचं यूट्यूब चॅनल असेल. तर हे ओन बाईकवर ओन ट्रिप करत आहेत आपापली. आपण बघू शकतो यांनी कसं आपल्या बाईकला आपल्या लगेजला कव्हर अप केलं आहे पावसापासून वाचवण्यासाठी. आणि रस्ता खूप डेंजर आहे, बघा कसं तयार केलं आहे. हे एकदम पहाड कोरून, मातीचा पहाड. आणि रस्त्याच्या साईडलाही जास्त काय असं कठडा वगैरे नाही. आणि मोठमोठे ट्रक जे येतात ते भरपूर प्रमाणात धूळ उडवतात या ठिकाणी. आणि फायनली आपण आलो आहोत पांगमध्ये, ज्या ठिकाणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो. वाट बघण्याचं कारण होतं जेवण. तर मी सध्या आहे पांगमध्ये आणि काय अशा प्रकारचं हे हॉटेल इथं बघा, घरासारखं मध्ये बसलो आहे आम्ही त्यासाठी. आणि मॅगी ऑमलेटवाली. आता ही मॅगी खाऊन पुढची राईड करतो मी. आता मी आहे पांगमध्ये. आता आमच्या बॅकअप व्हेकल ज्या होत्या त्यातील लगेजसुद्धा एक्सचेंज होत आहे. लेह आता जे लोक लेहला जाणार आहेत त्यांचं लगेज लेहच्या गाडीमध्ये, जे इकडून हिमाचलकडून आलेत आमचं लगेज त्या गाडीमध्ये. अशा प्रकारे आहे. आणि आता इथून पुढे आमचे मार्शल, टीम लीडर आणि काही जणांच्या बाईकसुद्धा चेंज झालेल्या आहेत पांगमध्ये. ते इथं आमचं मेकॅनिक होते अश्विनी भाई, सध्या ते कामात आहेत. इथून इकडे रिटर्न जाणार. आणि आता इकडे नवीन बॅकअप व्हेकल चालवणारे आमचे टीम लीडर. तर हे आहेत आमच्या अनुसार, यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला लीड केलं. हे आहेत आमचे टूर मॅनेजर. थँक्यू सर. अच्छा वीडियो बन रही है? हाँ वीडियो है, ठीक है, फोटो भी निकालता हूँ. हे तर आमचे मार्शल डेलिक्स भाई, खूप चांगल्या प्रकारे आम्हाला गाईड केलं. तर हे आहेत आमचे स्टँजिन भाई, यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला लीड केलं. थँक्यू फॉर हे तर आमचे अश्विनी भाई, हे आमचे मेकॅनिक होते. यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्या गाड्या सांभाळल्या, त्यांची केअर केली, सर्व्हिस केली, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. ओके थँक्यू. आणि अशी सर्व आहे ग्लाबोलची टीम, तर त्यासोबतच ग्लाबोलच्या टीमचेही धन्यवाद. चला थँक्यू. हे तर आमचे तेजस भाऊ मुंबईचे. आता हे जात आहे तिथून रिटर्न. आम्ही चाललो रिटर्न, आमचं संपलं. यांचं लेट टू लेस होतं, पण तरी थोडं एक्सटेंड करून पुढे आले. लागली वाट म्हणतात त्यांना. आता 170 आलेत, आणखीन रिटर्न 170 जायचं. चला हे आहेत आमचे कर्नाटकाचे हिरो इम्रान भाई, या इकडे आहेत बघा. हे शकील भाऊ,
शकील भाई चलो अब रेडी होते हैं, गेटअप होते हैं बाइक पे जाने के लिए. तर हे आहेत अचल सर. आता इथून पुढे आमचे टीमचे कॅप्टन हे आपले रजिस्ट्रेशन करतायत बाइक. नहीं अकेले सोलो नहीं, दुसरा मालूम नहीं सर. आपण आता निघत आहोत सारचूसाठी. चल तर सारचूसाठी आता आपण निघालोत आणि आपल्याला लागलेला आहे हा पहिला आयर्न ब्रिज. आणि भरपूर अशी धूळ आहे. जेव्हा ट्रक एखादा जातो तो भरपूर धूळ उडून जातोय. तर बघा कशी धूळ उडवत सर्व बाईक चालल्या आहेत. काही जण सॅडलिंग करत आपल्यासारखंच जात आहेत मस्तपैकी, आणि येणारे ट्रक्स त्याच्याहून जास्त धूळ उडवत आहेत. तर या धुळीमध्ये पण एक ॲडव्हेंचर आहे, एक आनंद आहे. प्रकारचे रस्ते आहेत पांग नंतर सारचीच्या दिशेने जाताना. संपूर्ण धूळ उडत आहे, व्हिजिबिलिटी एकदम कमी होत आहे आणि पूर्ण ऑफ रोड मोठमोठे ट्रक हे सगळी धूळ उडून जातात. हे सगळं पाहून मला तर वाटतंय आपण श्रीनगर टू लेह यायला पाहिजे व रिटर्न श्रीनगरलाच जायला पाहिजे. टेन्सवर बर्फ आहे पण ही धूळ एवढी आहे रस्त्यावर आणि चालवायला एवढं अवघड जाते, त्यामुळे ते माउंटनकडे पाहणं काय म्हणजे पाहणं होत नाही. या रस्त्याकडे लक्ष द्यावं लागत आहे. बाकी स्नो वगैरे पण आहे माउंटन्सवर आणि थंडी पण वाजत आहे. आता तुम्ही जर ही राईड प्लॅन करत असाल तर हा रोड बघा कसा आहे आणि मग प्लॅन करा. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपला ॲडव्हेंचर होत आहे या ठिकाणी. फुल ॲडव्हेंचर. हे जर नसतं तर या टूरला मजा आली नसती. या या ऑफरोडिंग आणि धुळीमुळे या टूरची मजा आणखीन वाढली आहे. जोपर्यंत म्हणजे धुळीत गाडी चालवणं अवघड वाटत होतं तोपर्यंत वाटत होतं कशाला आलो या रस्त्याने. पण आता या रस्त्याने जरा जेव्हा गाडी चालवता येत आहे तर हा ॲडव्हेंचरचा आम्ही आता आनंद घेत आहोत. या ठिकाणी बघा बाईक मागे घ्यावं लागत आहे. चष्म्यावर सुद्धा धूळ आहे त्यामुळे व्हिजिबिलिटी कमी झालेली आहे. बघा तर मी आहे आता ह्या लाचांगला पासवर 16,616. तर हा आहे असा लाचांगला पास. माझ्याकडं मोबाईल नाही, मी मोबाईल दुसऱ्याकडे दिला. तर आपण बघू शकता मस्त असा इथं मी थांबतो. फुल ॲडव्हेंचर नो डाऊट. ऑफ रोड असला तरी माउंटन्सच्या व्ह्यूमध्ये काही कमी नाही. एक नंबर असे माउंटेन्स आणि स्काय दिसते आपल्याला, त्यामुळं या ऑफ रोडचं काहीच वाटत नाही. बघू शकता तुम्ही समोर माउंटन्सवर कसा स्नो आहे. हे तपकिरी रंगाचे लाल पिवळसर तपकिरी रंगाचे माउंटेन्स आणि त्यावर व्हाईट स्नो आणि पलीकडं निळं आकाश. सर्व काही एक नंबर आणि रोड फुल ॲडव्हेंचर. फुल
ये नहीं किया तो क्या किया. तर या ठिकाणी आता आपला शेवटचा पास झाल्यानंतर लाईनअपसाठी थांबवले आहे. आता गिअरअप करत आहेत. माझा मोबाईल दुसऱ्यांकडे आहे आणि बघा कसा व्ह्यू आहे या ठिकाणं. सुंदर 15 किलोमीटर असंच ऑफ रोड आहे म्हणतात. त्यानंतर चांगले रोड आहेत. चला.